नमस्कार. आजची आपली रेसिपी एक उपवास रेसिपी आहे. खूप सोपी आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं आणि चवीला खूप छान होते. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण 4 उकडलेले बटाटे घेतले. हे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे. तर सोपी रेसिपी आहे आणि साहित्य पण आपल्याला खूप कमी लागतं. इथे आपण बटाटे असे मॅश करून घेतले. यात अर्धी वाटी भगरीचं पीठ आपल्याला घालायचं. बारीक कापलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ आणि 3 ते 4 टेबलस्पून दही आपण इथे याच्यामध्ये घातलं. हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. भगरीचं पीठ किंवा आपण यात साबुदाण्याचं पीठ, भाजणीचं उपवासाची भाजणी याचं पीठ पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. तर इथे आपण भगरीचं पीठ ह्याच्यामध्ये घातलं आणि याचे आपल्याला असे मीडियम साईजचे बॉल बनवून घ्यायचे. हे आपण असं छान मिक्स करून घेतलं. दही आपल्याला कमी जास्त याच्यासाठी लागू शकतं. तर इथे असे आपल्याला याचे मीडियम साईजचे बॉल बनवून घ्यायचे आणि हे आपण मीडियम ते लो फ्लेमवर डीप फ्राय करून घेणार आहोत. तर हे बॉल्स तयार झालेले आहेत आणि हे आपल्याला असे डीप फ्राय करून घ्यायचे. मीडियम ते लो फ्लेमवर आपण हे डीप फ्राय करणार आहोत, म्हणजे हे छान आतपर्यंत तळल्या जातील. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर हे आपल्याला असे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सोपी रेसिपी आहे आणि उपवासासाठी खूप छान रेसिपी आहे. साहित्य पण खूप कमी लागतं, तर नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. हे असे मीडियम ते लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. तर याच्या आधीही मी भरपूर उपवासाच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. तर असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला वेळ पण खूप कमी लागतो. तर नक्की करून बघा. तर तुम्ही बघू शकता इथे हे थोडे झालेले आहेत आणि असेच आपल्याला दुसऱ्या साईडनी पण हे गोल्डन ब्राऊन असे होऊ द्यायचे आहेत. इथे आपली ही उपवासाची सोपी आणि झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर आपण हे दह्याची चटणी, उपवासाचे लोणचे किंवा उपवासाची कुठलीही चटणी बनवून त्याच्यासोबत सर्व्ह करू शकतो. तर इथे आपली ही झटपट अशी उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.